एक्शन इंडिया टीवी न्यूज, आपकी आवाज हमारी पहचान। मनरेगा कंत्राटी कर्मचाऱ्यांचा राज्यभर एल्गार। 25 जानेवारी 2026 ला मनरेगा कंत्राटी कर्मचाऱ्यांचा राज्यभरात एल्गार. मंत्री, आमदार, खासदारांना स्वतःच्या हक्काच्या मागणीसाठी दिले निवेदन. वर्धेसह संपूर्ण महाराष्ट्रात मनरेगा कंत्राटी कर्मचाऱ्यांचा राज्यभर एल्गार. राज्यातील मंत्री, आमदार, खासदार यांना दिले निवेदन. मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना म्हणजेच मनरेगा अंतर्गत कार्यरत कंत्राटी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी माननीय मंत्री, आमदार व खासदार यांना निवेदनाद्वारे साकडे घातले आहे. शासनाकडून वारंवार दुर्लक्ष होत असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. मनरेगा योजना ग्रामीण भागाचा कणा मानली जाते. मात्र हीच योजना राबविणारे कंत्राटी कर्मचारी गेल्या अनेक वर्षापासून सेवा सुरक्षा, नियमित वेतन व मूलभूत हक्कांपासून वंचित असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे. शासनाच्या इतर योजनांतील कर्मचाऱ्यांप्रमाणे आम्हालाही न्याय मिळावा अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे. कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये मनरेगा अंतर्गत कार्यरत सर्व कंत्राटी अधिकारी व कर्मचाऱ्यांचा शासन सेवेत नियमित समायोजित करणे, S2 इन्फोटेक कंपनीमार्फत सुरू असलेली अनधिकृत व अवैध भरती प्रक्रिया तात्काळ बंद करणे, तसेच सदर कंपनीचा करार रद्द करून राज्य निधी असोसिएशन सोसायटीमार्फत नियुक्त देत समान काम समान वेतन धोरण लागू करणे यांचा समावेश आहे. यासोबतच इतर विभागांप्रमाणे मनरेगा विभागासाठी स्वतंत्र यंत्रणा निर्माण करून पदनिहाय आकृतीबंध तयार करावा अशी ठाम मागणी करण्यात आली आहे. यामुळे विभागातील गैरप्रकारांना आळा बसेल असे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. राज्यभरातील हजारो कंत्राटी अधिकारी व कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले असून शासनाने तात्काळ सकारात्मक निर्णय न घेतल्यास राज्यव्यापी तीव्र आंदोलन छेडले जाईल असा स्पष्ट इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे. आता शासन काय भूमिका घेते याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेले आहे. मुख्य संपादक विनोद माहुरेसह वर्धा जिल्हा प्रतिनिधी प्रतीक वानखेडे.